पाणी दे. पाणी आता पाणी ठेवून घे थोडंसं. हां बाप डाय खवटे. तार दरवर्षीप्रमाणे आम्ही फिरायला जातो, पण ह्या वर्षी फिरायला न जाता देवदर्शनाचा प्लॅन झाला. मग काय, निघालो ओंकारेश्वर आणि उज्जैनला. आम्ही 6 जण निघालो दर्शनाला. मयूर, विशाल, आकाश, अनिकेत, विकी आणि मी, म्हणजेच त्यांचा व्हर्च्युअल मित्र. रात्री झोपायला हॉटेल बुक करणार, पण मग नंतर लक्षात आले की आमच्याकडे टाईम कमी आहे आणि आम्हाला सकाळीच दर्शन घ्यायचे, म्हणून आम्ही गाडी कंटिन्यू चालून रस्ता गाठला. आणि सकाळी जवळपास 5ला ओंकारेश्वरमध्ये पोहोचलो. मित्रांनो, आता आम्ही सकाळी 5:30ला इथे पोहोचलेलो होतो ओंकारेश्वरला आणि आता आम्ही जात आहे मंदिरात. पण त्याच्या आधी आम्ही आता नर्मदेचे दर्शन घेऊन अंघोळ करून मग जाऊ मंदिरात दर्शनासाठी. चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो स्नान, ओंकारेश्वर येथील स्नान. बघू शकता तुम्ही सकाळचा व्ह्यू. आता आम्ही जम्पिंग पॉइंटवर चाललो आहे. तर मित्रांनो, या गेटमधून प्रवेश करताच बघू शकता तुम्ही व्ह्यू नदीचा. पाणी खूप कमी आहे, उन्हाळ्यामुळे पाणी आटलेले आहे, तरी पण थोडेफार स्नान करण्यासाठी उत्तम असे पाणी. बघूया आता जाऊ समोर. भन्नाट असा ॲडव्हेंचर करून आता आम्हाला पोहोचायचं आहे त्या ठिकाणी. बघू शकतात खूप सारे दगड आहेत. खूप खळखळ, त्यासाठी मी चप्पल फेकून दिलेली आहे आणि जात आहे आता नग्न पायाने. ग्रिप नाही भेटू राहिली अशी. मित्रांनो, आता हा फायनली टप्पा पार करून आता चप्पल घालून मी समोर निघालेलो आहे.
आता करूया आम्ही स्नान. चला मित्रांनो, आता आम्ही आंघोळ गिंघोळ करून निघलो आहे. आता आम्ही जात आहे ओंकारेश्वरच्या दर्शनाला. चला मित्रांनो, आता आपण जाऊया, बोटीचा प्रवास घेऊया. मग विशाल, काय घोराला तू? आलू पकोडा बाप माझील का मी वाटतं, भूक लागेल ना. नाश्त्यामध्ये पोहे घेतले, पण ते पोहे झणझणीत नसून गोड होते. आता चहा नाश्ता झाल्यावर मग आम्ही निघालो मंदिराच्या वाटेने. ओंकारेश्वर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या मंधाता किंवा शिवपुरी बेटावर वसलेले आहे. विशेष म्हणजे या बेटाचा आकार ओम या पवित्र चिन्हासारखा दिसतो, त्यामुळे या ठिकाणाला ओंकारेश्वर असे नाव पडले. पौराणिक कथेनुसार विंध्य पर्वताने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिव येथे ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले. दुसऱ्या कथेनुसार राजा मांधाता यांनी येथे घोर तप केल्यामुळे हे क्षेत्र अधिक पवित्र मानले जाते. ओंकारेश्वर येथे मुख्य मंदिरासोबतच ममलेश्वर टेम्पल हे प्राचीन शिवमंदिरही आहे. अनेक श्रद्धाळू ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन्ही मंदिरांचे दर्शन घेऊनच यात्रा पूर्ण झाल्याचे मानतात. मंदिराचा इतिहास सुमारे 11व्या शतकापर्यंत पोहोचतो. परमार राजांनी या मंदिराची उभारणी केली होती. पुढे होळकर राजघराण्याने, विशेषतः अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारात महत्त्वाची भूमिका बजावली. हाथ अंदर रखना, सब जन हाथ अंदर रखना. अभी हम जा रहे हैं. तर मित्रांनो, आता आम्ही जात आहे मंदिराकडे. एका मिनिटात पोहोचतो. हाँ, वो वेट मैनेजमेंट करना होगा. छोड़ना है ना गाड़ी. हाँ, खड़े मत रहिए.
आता बोटीचा प्रवास करून आलो, पण बोटीमधून खूप भारी असा व्ह्यू होता. तो तुम्हाला आता सिनेमॅटिक ड्रोन शॉटने दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आता आम्ही जात आहोत मंदिरात दर्शन घ्यायला. पण गर्दी असल्याकारणाने आम्हाला 4 घंटे दर्शन घ्यायला लागणार होते. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी खूप मोठी अशी रांग लावावी लागते. ओंकारेश्वरला 10 ते 12 रॅप आहेत वेटिंगसाठी. एका रॅपमध्ये आम्हाला जवळपास 30 ते 35 मिनिटे वाट पाहावी लागली.
मित्रांनो, मोबाईल रिस्ट्रिक्शनमुळे मी तुम्हाला पूर्ण दर्शन करू घालू शकलो नाही. चला मित्रांनो, आता आपण जाऊ ममलेश्वर मंदिरात. ममलेश्वर मंदिर हे भगवान शिवांना समर्पित एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे. नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. हिंदू धर्मातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाशी याचा घनिष्ठ संबंध मानला जातो. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार असे मानले जाते की ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन्ही मंदिरांचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. तर मित्रांनो, ममलेश्वर मंदिराचे आणि ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण समोरच्या प्रवासाला म्हणजेच उज्जैनला जाण्यासाठी निघू. येता जाताना खूप सारी अशी दुकाने लागतात. प्रसाद, हातातील धागे, कडे, कुंकू, अष्टगंध आणि भरपूर असे सामान ह्या दुकानात असते. चला तर आता समोर निघू उज्जैनला. मित्रांनो, उज्जैनला जाताना भेरू घाट लागतो आणि याच घाटात एक ढाबा आहे, बाबा धाबा म्हणून. दिसायला जुनी हॉटेल आहे, पण जेवण उत्कृष्ट असे मिळते. हॉटेल जुनी आहे, पण जेवणाची चव एकदम भारी. जेवण झाल्यावर तेथील फेमस स्पेशल केसरिया लस्सी पेली. ते तंदूर नाही आहे. कर बोईशाल, काय पिवराला मग तू आता? आई बरोबर तर लस्सी लस्सी पिवराला का? केसरिया लस्सी माझ्याला काय वाटतं? 50 रुपयाची आहे की म्हणलं तू? हॉटेल बाहेरून जुनी आहे, पण हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू एकदम खास आहे. व्ह्यू बघता बघता टाइम होत होता, म्हणून आम्ही निघालो उज्जैनला. इंदोर उज्जैन हायवे सरळ आणि चांगला आहे, पण काही ठिकाणी काम चालू असल्याने ट्रॅफिकचा प्रॉब्लेम जाणवू शकतो. मित्रांनो, आम्ही उज्जैनला दुपारी 3ला पोहोचलो होतो, पण आमची झोप झालेली नव्हती. म्हणून आम्ही दुपारी रूम केली आणि झोपून राहिलं आणि रात्री 8 वाजता उठलो. उठल्यानंतर उज्जैनचे फूड मार्केट एक्सप्लोअर करून गेलो उज्जैनचा लाईट शो बघायला.
उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर हा भारतातील सर्वात भव्य धार्मिक कॉरिडॉरपैकी एक मानला जातो. हा प्रकल्प प्रसिद्ध महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसराचा विस्तार, सुशोभीकरण आणि भाविकांसाठी सुविधा वाढवण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. सुमारे 900 मीटर लांबीचा हा भव्य कॉरिडॉर आहे. येथे भगवान शिवांच्या विविध लीलांचे दर्शन घडवणाऱ्या भव्य मूर्ती, शिल्पे आणि भित्तिचित्रे आहेत. कॉरिडॉरमध्ये 108 अलंकारिक स्तंभ उभारण्यात आले आहेत. रुद्रसागर तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आधुनिक प्रकाश योजना, फाउंटन, उद्याने आणि भाविकांसाठी सुविधा केंद्रे उपलब्ध आहेत. उज्जैनमधील महाकाल लोक येथे सुरू करण्यात आलेला लाईट अँड साऊंड शो, लेझर शो हा पर्यटक आणि भाविकांसाठी एक आकर्षक अनुभव आहे. हा शो विशेषतः भगवान महाकाल, उज्जैनचा इतिहास, शिप्रा नदी आणि प्राचीन अवंतिका नगरीचा गौरव दाखवतो. सुमारे 25 मिनिटांचा लेझर आणि साऊंड शो आहे. वॉटर स्क्रीन, लेझर इफेक्ट्स, 3D प्रोजेक्शन मॅपिंग आणि प्रकाश योजना यांचा वापर केला जातो. समुद्रमंथन, 4 युगे, भगवान शिव यांच्या कथा आणि उज्जैनचा सांस्कृतिक वारसा प्रभावी दृश्यांद्वारे सादर केला जातो. चलने से संपूर्ण जगत पर प्रलय का आना निश्चित है. उस पल से इस लोक में लिंग पूजा का विधान प्रारंभ हुआ.
कि किस प्रकार भगवान शिव ने लिंग का रूप धारण किया। अब मैं सुनाती हूँ उज्जैन में महाकालेश्वर के प्रकट होने की कथा। हा लाईट शो 25 मिनिटांचा होता. लाईट शो बघून मग आम्ही आता निघालो महाकाल कॉरिडॉर एक्सप्लोर करायला. या कॉरिडॉरमध्ये चालताना दोन्ही बाजूंना उभे असलेले भव्य स्तंभ, त्यावरील शिवपुराणातील प्रसंग आणि आकर्षक कलाकुसर मन मोहून टाकते. रात्रीच्या प्रकाशात या शिल्पांचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. हा विशाल, उज्जैनमधील भारतमाता मंदिर ही मातृभूमीला समर्पित एक आकर्षक धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे. हे मंदिर महाकालेश्वर मंदिराजवळ असून महाकाल लोक परिसराशी जोडलेले असल्याचे प्रवासी माहिती स्रोतांमध्ये नमूद आहे. जय. काही प्रवासी स्थानिक माहिती स्रोतांनुसार येथे सुमारे 12 फूट उंच भारत मातेची मूर्ती आहे. मंदिर 2019च्या सुमारास बांधले गेले असून त्याची उंची सुमारे 101 फूट असल्याचे नमूद केले जाते. रात्रीच्या टाइमला पण खूप गर्दी होती आणि मंदिर पण बंद झाले होते. त्यामुळे आम्हाला सकाळी दर्शन घ्यायचे होते आणि वेळ पण खूप झाला होता जेवण करण्यासाठी. मग आम्ही निघालो उज्जैनच्या मार्केटमध्ये. उज्जैनमधील मार्केट फिरून आणि जेवण करून मग आम्ही निघालो आमच्या रूमकडे. जाताना आम्ही महाकाल कॉरिडॉरमधून गेलो होतो आणि बाहेर निघताना मंदिरच्या मेन गेटकडून निघालो. त्यामुळे आम्हाला फिरून रूमकडे जावे लागले.
रात्री फोटो आणि व्हिडिओ काढायला उशीर झाल्यामुळे उशिरा झोपलो आणि परिणामी उशिरा उठलो. मग सकाळी 10 वाजेला आम्ही निघालो होतो दर्शन करायला. दुपारी म्हणून गर्दी नाही वाटते आज. रात्री पाहिजे गर्दी होती. सणासण एवढ्या उन्हात खरंच पाहिजे, खरंच गर्दी नाही. रात्री बघितली गर्दी होती डायरेक्ट. अरे इटा होता रे वाटतं ते रात्रीचा शो आहे ना. आपण चुकून घेतो. इटा होता आहे तो रात्रीचा शो रे. आणि तू तिकडे घेऊन गेलता नदीवर, तलावावर त्या तो शो पाहिले. मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे महाकाल क्वारियर डोअर मध्ये. तुम्ही बघू शकतात आता. सिनेमॅटिक मध्ये दाखवतो जरा. मित्रांनो आता आम्ही आहे नाश्ता करायला आलो. तुम्हाला एकदा प्राईस दाखवतो. तू आहे का पैसे द्या. स्टार्टिंग दाखवतो मित्रांनो. स्टार्टिंग पा आजचे लोक इज्जत का असली नाही. मेंदू वडा 2 पीस 150 रुपये. मयूर आहे ना, पाहून घेऊ ना. पटेल भैया ने बोले 2 पार्सल दे दो. बोला तो करने का करने का सांगा वा.
500 देने पटेल को. एक काम करना वो 60 रुपयात खाऊन बाहेर. सांगा वा चला लवकर. तू किती पोराला आता किती लोक गेला आता डायरेक्ट 190 वर झाले प्राइस. चल जाय समोर अजून. आता किती गेली 240 गेली. चहा आहे फक्त 35 रुपयाची चहा 35 रुपये. एक काम करतो मी पाशी घेऊन घे. मी चहा पितो. मी चहा आलो. भाव यंत्र आहे बंटी बोल बी मागा पालट चहा पिऊन. हो ना मयूर, मग कसं वाटलं तुला 35 रुपयात चहा पिऊन? कसं आहे चौकशी आहेत चव 35च्या मानाना. सैलानी बळकट का नाव वाचून घ्या ना. सांगा ना नाव काय. रस मंत्रा. डायरेक्ट हा मयूर भाऊ. लायकीने जर तशी घ्यायचा. पाप वगैरे येतात देवाच्या मंदिराचा. काय पापीला गेले आम्ही काय पापी शिकतो. आणले की नाही रे ते सावलीमुळे गर्दी आहे. नाही फुकट पाणी तिकडे मिनरल वॉटर. चला चला बघून घ्या मित्रांनो छत्री. मित्रांनो आता आम्ही चाललो मंदिरात. आता इथे ऊन आहे किती होतं 47 ना 47 डिग्री सेल्सिअस. एवढ्या भर उन्हात आता मंदिरात जायचं दर्शन करायचं. ना आज काहीच गर्दी नाही, डायरेक्ट 0% गर्दी आज. हे बा छत्री कोणत्या तरी पिक्चरचं सीन आहे असं यार. मित्रांनो आता आम्ही आलो मंदिरात. आता थोडा चहा नाश्ता करू मग जाऊ. चल काय खायचं तुले? आलू मंचुरियन. माझं काय वाटतं स्कॅनर आहे ना. आता आम्ही इथं खायला आलो डोसा, पण आम्हाला काय भेटून राहिला डोसा. कर सापडटा फुल डोसा. चला मग चला इथं आपलं एवढं हेवी नाही की 35 रुपयात चहा पिऊ शकतो. हे मंदिराचं मार्केट वाटतं आहे ना. हे मंदिर मार्केट आहे. मंदिर मार्केट इथं जे खायचं ते नाही भेटू राहिलं. भलतंच पिझ्झा पुझ्झा बर्गर लस्सी. आता आम्हाला काही मंदिरात भेटला नाही डोसा गिसा फासा काहीतरी, त्याच्यामुळे आता आम्ही चाललो बाहेर आणि विथ व्हेज मंचुरियन. खरे हे म्हणजे दर्शन करायला चालले आहे ना. गर्दी पाहिजे सकाळी एवढी. विकी आवडलं का जेवण? स्टँडर्ड. काय घेतलं मग मयूर तुम्ही जेवणात? जेवणामध्ये आणि तुम्ही घेतला बघ. आता याला काय म्हणतात तुझी भाजी ते मला माहित नाही. हे काय ते माहित नाही. हे पनीर चिल्ली. मित्रांनो आता आमच्या मित्राला खूपच गरम होत आहे. सिरी आले म्हणजे जाऊ मी व्हिडिओ चालू. मित्रांनो, तुम्ही इथे वर बघू शकता की बारीक बारीक पाण्याचे फवारे सतत चालू आहेत. याला मिस्ट कूलिंग सिस्टीम किंवा फॉगिंग सिस्टीम म्हणतात. या सिस्टीममध्ये खूप सूक्ष्म पाण्याचे थेंब हवेत फवारले जातात. हे थेंब लगेच बाष्पीभवन होतात आणि त्यासाठी लागणारी उष्णता आसपासच्या हवेतून घेतात. त्यामुळे वातावरणातील तापमान कमी होते आणि आपल्याला गारवा जाणवतो. इथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही वातावरण तुलनेने थंड आणि आरामदायी राहते.
मंदिरात दर्शन करण्याच्या आधी आम्ही मोबाईल फोन लॉकरमध्ये जमा केले, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवू शकणार नाही. अण्णा हां बर मयूर आणि चालवले मित्रांनो आम्ही आलो होतो तर पाणी प्यायला आरोचं. आता मस्त थंड आरोचं पाणी पिलं. इथं नाही आपण इथं सेवा आहे, तुम्ही पण या. ह्याला एवढंच का? मग ते भाषण द्यायला मी मोदी. मित्रांनो आता आम्ही निघालो घरी. हे उन्हात तानामुळं काही जमून नाही राहिलं. भेटू पुढच्या महिन्यात भेटू. काल भैरवले हो.